काय झालं? एवढी का रागावलीस? काय नाही. कोणी आलं होतं का इथं? हो, सागर भाऊजी आले होते आज. तो कशाला आला होता इथं? काय? तो कशाला आला होता इथं? मला घरकामात मदत करायला आले होते. वहिनी, काय बनवलंय आज? व्हेज वांग्याचं भरीत बनवणार आहे. यांना खूप आवडतं ना. अरे वा, मी काही मदत करू लागू का? तुम्हाला येतं व्हेज वांग्याचं भरीत बनवता? अहो तुम्ही बोला, व्हेज काय नॉनव्हेज वांग्याचं भरीत बनवून टाकू. तुम्हाला सांगतो, प्रियाला स्वयंपाकात सगळी मदत मीच करतो. ते राहुल तुम्हाला काहीच मदत करत नाही. नाही ना, साधा पाण्याचा ग्लास सुद्धा स्वतःच्या हाताने उचलून घेत नाही. घरातलं सर्व काम मला एकटीलाच करावं लागतं. बाबू, आता एक काम करा, मी सांगतो तसं करा. तो आला का हे सगळं आवरून घेईल, तुम्ही काहीच करू नका. तुम्ही आराम करा. किती काम करता, थकले आहे ना? बरं, आता तुम्ही सांगतात ना, मग मी तसंच करते. आता मी निघतो, त्याची यायची वेळ झाली. त्याने जर मला इथं बघितलं ना, तो तुमच्यावरच चिडेल. येतो. आजपासून घरातल्या सर्व कामात तुम्हीच मला मदत करायची. मी एकटे एकही काम करणार नाही. अगं, ऑफिसच्या कामामुळे असंच मी दिवसभर थकून जातो. आणि त्यात तुझं काय घरकाम? ते मला काही सांगू नका. बरं जाऊ दे. जेवायला काय बनवलंस आज? मला ना खूप भूक लागली. मी काहीच बनवलेलं नाहीये. का? ते सागर भाऊजी बघा, प्रिया ताईला किती मदत करतात, किती प्रेम करतात त्यांच्यावर, आणि इथे तुम्ही. त्या सागरच्या भाऊजी, हे आज जे झालं ना, त्यातलं मला काहीच येत नाही. जमतच नाही ना. हे सगळं आहे ना फक्त इम्प्रेशनसाठी. काय मग वहिनी,